चे जे प्रमुख वक्ते लाभलेले आहेत माननीय डॉक्टर काशीनाथ सोलनकर सर यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि सर्वांनी जोरदार घोषणा द्या. कर्मवीर भाऊराव पाटलांचा, रयत शिक्षण संस्थेचा. हा राकट देश देश मराठी नवरत्नांची खान. हा राकट देश देश मराठी नवरत्नांची खान. इथेच लढले स्वराज्यासाठी शिवरायांचे प्राण. इथेच झिजले शिक्षणासाठी कर्मवीर आमुचे महान. कर्मवीर आमुचे महान. तुम्हाला सांगू का, पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात. काय म्हणतात? आणि टाळ्या वाजवत नाही त्याला कंजूस म्हणतात. नको चॉकलेट, नको गोळ्या, हसत हसत वाजवा टाळ्या. मगापासून वैभव दादा सुद्धा तुम्हाला सांगतोय अरे टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायला की तुम्ही प्रफुल्लित होता, तुमच्या ग्रंथी ऍक्टिव्हेट होतात, उत्साह निर्माण होतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आता खुडे मॅडम एक संदर्भ देऊन बोलत होत्या. तो संदर्भ युगप्रवर्तक कर्मवीर या माझ्या पुस्तकात मधीलच आहे. मी तुमच्याशी चर्चा करणार आहे, पण मी भाषण वगैरे काहीच करणार नाहीये. तुम्ही म्हणाल बरं झालं, मग मी तुमच्याशी जे काही 20-25 मिनिट बोलणार आहे तर आपण एक चर्चासत्र इथं कर्मवीरांवर खरं तर घेतोय. नाना, इथं समोर बसलेले सगळे ग्रामस्थ आहेत, सगळे मान्यवर आहेत, समोर विद्यार्थी आहेत, पलीकडे बसलेले ग्रामस्थ आहेत. अशा अनुषंगानं आपण कर्मवीरांवर फक्त एक सेमिनार म्हणू तसं आपण संपन्न करणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि ज्याला त्याचे उत्तर येणार आहे त्याला बक्षीस पण देणार आहे. चालेल ना? चालेल का? चालेल का? विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीरांचा विचारांचा वारसा खऱ्या अर्थानं जपणारे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब बेंडे पाटील साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. आणि तुमच्यासारखंच ज्यांनी अनेक कर्मवीर जयंतीला समोर बसून भाषण ऐकलं, पण त्याच कर्मवीरांच्या विचारांचा वारसा जपत आदर्श घेत कलेक्टर पदापर्यंत जे पोहोचले ते या रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आदरणीय BR पोखरकर साहेब. यशवंतराव चव्हाण साहेब म्हणत होते, मी रयत शिक्षण मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो त्यावेळी मला जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष झाल्यानंतर झाला. हे वेगळेपण खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांचं. पोखरकर साहेब, आपण प्रमुख पाहुणे म्हणून इथं आलेला आहात, या अर्थानं आपणही ते जपलेलं आहे. शिक्षकांचा शान आणि मान ज्यांनी वाढवण्याचं आयुष्यभर काम केलं ते आदरणीय खरं तर शिवाजी दादांचं आम्हाला सातत्यानं स्मरण होतं. आज याच निमित्तानं त्यांचंच प्रतिरूप आदरणीय रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य उदयराव पाटील साहेब, अतिशय पोटतिडकीनं ज्यांचं भाषण झालं. आणि मी मगापासून आल्यापासून नाना इथून घेण्यापासून, वक्त्यांची सोय करण्यापासून, इथला सगळा कार्यक्रम अरेंज करण्यापासून जे सातत्यानं धडपडत आहेत त्या या स्कूल कमिटीचे सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवजी पोखरकर साहेब, अतिशय तरुण आणि कमी वयामध्ये ज्यांना सरपंच पद या गावचं भूषवत आहेत ते दीपक पोखरकर साहेब. कर्मवीरांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थानं खरोखरच जे जपतायत ते थोर देणगीदार बाळासाहेब इंजिनियर पोखरकर साहेब या निमित्तानं उपस्थित आहेत, त्यांचाही मी उल्लेख करतो. सचिन बांगर साहेबांचा मी उल्लेख करतो, राजू बेंडे पाटील साहेबांचा उल्लेख करतो, रामदास पोखरकर साहेबांचा उल्लेख करतो. आणि खऱ्या अर्थानं माझं इथं व्याख्यान आहे, याच गावचे सुपुत्र, याच शाळेचे विद्यार्थी आणि आम्ही डीएडचे क्लासमेट आदरणीय सोमनाथ आरगडे सर
माझ्या व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित आहेत. नितीन चितळकर सर, महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार, ते उपस्थित आहेत. आणखी ज्यांचा मी उल्लेख करेन, मगापासून मी पाहतोय नाना की या विद्यार्थी समोर बसलेत, आपण सगळे जणांच्या समोर बिस्लरी वॉटर आहेत, आपण पाणी पितोय, पण त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तहान लागलेली आहे. याची जाणीव ठेवून या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रक्षेपण झालं पाहिजे, हा कार्यक्रम घरोघरी पोहोचला पाहिजे, ते साकार करण्यासाठी धडपडत आहेत. वैभव पोकरकर सर, दुसरे आमचे पत्रकार मित्र, तेही उपस्थित आहेत. आणि निलेश बानखेले सर, ज्यांचा मी आदरपूर्वक उल्लेख करेन, रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीचे सदस्य आहेत, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर आहेत. आम्हा शिक्षकांना सातत्यानं ते मार्गदर्शन करत असतात. या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आमचे मार्गदर्शक बबन कुतवळ सर, त्याचबरोबर बांगर साहेब या निमित्तानं, बांगर सर या निमित्तानं उपस्थित आहेत. सासवडे सर, पोखरकर सर, राक्षे सर, क्षीरसागर मॅडम, उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या खुडे मॅडम, इथं समोर बसलेले सगळे ग्रामस्थ, PSI साहेब, पोलीस मित्र सगळे, त्याचबरोबर गावची यात्रा बाजूला ठेवून ती सगळी देणगी एकत्रित करून या विद्यालयाची इमारत बांधण्यासाठी धडपड करणाऱ्यासाठी किंवा धडपड करणारे ही सगळी कर्मवीरांच्या विचारांचे पाईक असणारे व्यक्तिमत्व आज इथं उपस्थित असतील, काही जण नसतील, त्या सगळ्यांना मी मनापासून नमस्कार करतो, विनम्र अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रांनो, आता व्यासपीठावर बऱ्याच जणांची नामोल्लेख राहिलेला असू शकतो, मी सगळ्यांचा आदरपूर्वक उल्लेख झाला असं समजून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, मला तुम्हाला एक बाब या निमित्तानं सांगायची आहे. 14 फेब्रुवारी 1914चा दिवस होता. नीट ऐका, तारीख किती सांगितली मी? 14 फेब्रुवारी. देश स्वतंत्र झाला नव्हता. कोल्हापूरच्या शहरामधली घटना होती. कोल्हापूरच्या शहरामध्ये राजे एडवर्ड आणि अलेक्झांड्रा यांच्या पुतळ्याला कुणीतरी डांबर फासलं होतं आणि ही वार्ता ब्रिटिश संसदेमध्ये, त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं, इंग्लंडमध्ये ही वार्ता पसरली की अलेक्झांड्रा महाराणीच्या पुतळ्याला कुणीतरी कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये डांबर फासलेले. तिथं एक फतवा निघाला की याची चौकशी झाली पाहिजे. आणि ती चौकशी करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांपर्यंत तो फतवा आला. राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं की याची चौकशी झाली पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांनी काहींना आदेश दिले, दरबारी मंडळींना, की हे कोणी कृत्य केले ते माझ्या समोर आणा. घडलं काय? कोणच बोलायला तयार नव्हतं, पण कुणीतरी सांगितलं की लठ्ठे नावाचे एक गृहस्थ आहेत, त्यांच्याच कुणीतरी हे काम केलेलं दिसतंय. पण लठ्ठ्यांच्या विरोधात साक्ष कोणी द्यायची? आणि मग त्यांच्या समोर एक प्रसंग निर्माण झाला की लठ्ठ्यांच्या विरोधात साक्ष देणारा एक 25-26 वर्षाचा युवक साताऱ्यामध्ये राहतो, त्याला आपण बोलवून घेऊ. आणि त्या युवकाला बोलवण्यात आलं. युवक राजबिंड असं व्यक्तिमत्व होतं, भारदस्त अशी पर्सनॅलिटी त्या युवकाची होती. आणि तो युवक तडतड 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 कोल्हापूरच्या दिशेने चालत आला. त्या युवकाला सांगितलं की तुम्हाला लठ्ठ्यांच्या विरोधात साक्ष द्यायची आहे. त्या युवकाने सांगितलं, मेलो तरी 72, पण खोटी साक्ष देणार नाही. आणि मग एवढं सगळं ऐकल्याच्या नंतर त्या युवकाला रात्रीच त्याच्यावर षडयंत्र करण्यात आलं. आणि रात्री युवक ज्या ठिकाणी झोपला होता ती प्रिंटिंग प्रेस जाळली गेली. आणि त्या युवकावर गुन्हा दाखल केला की यानंच ही प्रिंटिंग प्रेस जाळली. त्या युवकाला तुरुंगामध्ये टाकलं, कोल्हापूरच्या तुरुंगामध्ये टाकलं. नुसतं तुरुंगामध्ये टाकलं नाही विद्यार्थी मित्रांनो, तुळईला बांधलं. हंटरचे फटके द्यायला सुरुवात झाली. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, शरीर रक्तबंबाळ झालं त्या युवकाचं. आणि त्या युवकाला वाटलं आता मी याच्यातून वाचणार नाही. समोर विहीर होती, त्या विहिरीमध्ये पहाटेची त्या युवकानं उडी घेतली. आणि उडी घेतल्याबरोबर विहिरीत गाळ होता. तो युवक त्यातूनही वाचला. पोलिसांनी त्याला उचललं, बाहेर काढलं आणि पुन्हा तुळईला बांधलं. का तू आत्महत्या केलीस? पुन्हा 8 दिवस 15 दिवस त्या युवकाला चापकाचे फटके बांधण्यात आले. फर्नांडिस नावाचा पोलीस कर्मचारी होता, प्रचंड फटके मारत होता तो. आणि पुन्हा त्या युवकाचं शरीर रक्तबंबाळ झालं. पुन्हा त्या युवकानं ठरवलं, शेजारी काचा होत्या, त्या काचा त्यानं फोडल्या, त्या काचा ग्लासमध्ये घेतल्या, त्याच्यामध्ये रॉकेल टाकलं आणि तो युवक ती काच आणि ते रॉकेल प्राशन केलं. पुन्हाही तो युवक वाचला. पण आता मात्र त्या युवकानं ठरवलं,
वाटेल ते झालं तरी चालेल. ज्या अर्थी मी 2 वेळा आत्महत्याचा प्रयत्न केला, परंतु मी वाचलो, त्या अर्थी परमेश्वरानं मला काहीतरी चांगलं करण्यासाठी या पृथ्वी तलावावर पाठवलेलं आहे. कालांतरानं काहीच दिवस गेले, पोलिसांना त्या युवकाच्या विरुद्ध साक्ष मिळाली नाही, त्या विरुद्ध पुरावा मिळाला नाही आणि त्या युवकाला सोडून देण्यात आलं. तो युवक तिथून गेला आणि कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर समवेत आई होती. आईला बरोबर घेतलं, पण कोल्हापूरचे पोलीस तरी सुद्धा त्याच्या मागावर होते. त्यांना बघितलं पोलीस मागावर आहेत, काट्याकुट्याचा रस्ता पकडला, रेल्वे सोडून दिली आणि काट्याकुट्याचा रस्ता पकडत हा युवक कोल्हापूरवरून सांगलीला आला. तिथं जवळ दुधगाव नावाच्या गावी काही दिवस हा युवक राहिला आणि तिथं दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची त्या युवकानं स्थापना केली. त्याचंच पुढं रूपांतर केलं रयत शिक्षण संस्थेमध्ये. तो युवक दुसरा तिसरा कोणी नाही तर ते कर्मवीर भाऊराव पाटील होते. विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटलांचा इतिहास नव्यानं सांगण्याची गरज आहे ना. कर्मवीर भाऊराव पाटलांचा इतिहास मर्यादित स्वरूपात विद्यार्थ्यांपर्यंत आहे आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार आज जर तुम्हाला मला खऱ्या अर्थानं जर समजून घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं वेगळ्या पद्धतीनं पाटील साहेब कर्मवीर समजून घेतले पाहिजे. आज जर महाराष्ट्रामधलं चित्र बघितलं, कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म केव्हा झाला, किती साली झाला, किती साली झाला, हा सांग बाळा. तिचं अभिनंदन करा सगळेजण, बस खाली बाळा. कर्मवीर भाऊराव पाटलांचं मी जन्म वगैरे तुम्हाला सांगण्यापेक्षा कर्मवीर भाऊराव पाटलांचं वेगळे पण सांगेन. माझा पुढचा प्रश्न आहे, हिला एक पुढे मॅडम पेन्सिल द्यायची बरं का, मी इथं ठेवतो म्हणजे डिस्टर्ब होणार नाही भाषण. तो दिवस भूगोलामध्ये तो दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात, सांगा मला. भूगोलामध्ये कोणता दिन म्हणून साजरा करतात येईल सांगायला ना. अयन दिन म्हणून तो दिवस साजरा केला जातो. आणि अयन दिन म्हणजे काय भूगोलात अयन दिन म्हणजे काय? त्या दिवशी दिवस 12 तास असतो आणि रात्र 12 तास असते. या समानतेच्या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म झाला. हे त्यांचं वेगळेपण आहे विद्यार्थी मित्रांनो. समानतेच्या दिवशी आयुष्यभर त्यांनी समानता जपली. विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर अण्णांचा हा विचार सांगत असताना महाराष्ट्रामध्ये मी अनेक ठिकाणी नाना जातो. त्यावेळी मला एक गोष्ट जाणवली की आज महाराष्ट्रामधल्या सगळ्या जातीत धर्मामध्ये महापुरुष वाटून घेतले गेलेले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची म्हटलं की मराठा समाजाने पुढाकार घ्यायचा. महात्मा फुलेंची जयंती साजरी करायची म्हटलं की माळी समाज बांधवांनी पुढाकार घ्यायचा. बाबासाहेबांची जयंती म्हणलं की दलित समाजाने पुढाकार घ्यायचा. अण्णा भाऊ साठ्यांची जयंती म्हणलं की मातंग समाजाने पुढाकार घ्यायचा. आणि अहिल्याबाई होळकरांची जयंती म्हणलं की धनगर समाजाने पुढाकार घ्यायचा. कुठं चित्र चाललंय महाराष्ट्राचं? एवढंच नाही, संत सुद्धा वाटून घेतले. आणि मग आपल्याला अंतर्मुख व्हावं लागतं, विचार करावा लागतो. संत नरहरी सोनार म्हणलं की विशिष्ट समाज, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत रोहिदास, संत गाडगे बाबा. विचार करा, व्यासपीठावर बसलेले सगळेजण मानकेले सर सगळेजण वाटून घेतले. एवढं ह्याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन सांगेन मी पाटील साहेब की झेंड्यांचे रंग सुद्धा वाटून घेतलेत. भगवा झेंडा समाज सांगायची गरज नाही, निळा झेंडा समाज सांगायची गरज नाही, पिवळा झेंडा समाज सांगायची गरज नाही. आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थी मित्रांना म्हणतो, अरे झेंडा कोणता पण असू द्या, दांडा देशभक्तीचा ठेवला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा भाग सांगत असताना आणि विचार करत असताना महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक एकत्रित येऊन एकाच महापुरुषाची जयंती साजरी करतात, ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. विद्यार्थी मित्रांनो, जात नाही, पात नाही, धर्म नाही, पंथ नाही, भेद नाही, हे वेगळेपण आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं. विद्यार्थी मित्रांनो, आज इथं अण्णांचा पुतळा समोर आहे, अतिशय प्रेरणादायी पुतळा आहे. आणि आणखी एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सगळ्यांचं सांगेन. पट 300, दीपक साहेब 330 पट आहे. त्याच्यामध्ये
55 विद्यार्थी स्कॉलरशिपला पात्र आहेत. ही पश्चिम विभागामधली सर्वोत्कृष्ट शाळा आहे. ते प्रमाण 25% पुढे जाते. म्हणजे एवढी गुणवत्ता असणारी मुलं इथं बसलेली आहेत. पोखरकर साहेब, मी तुम्हाला सांगतो, आता याच्यामध्येच कमीत कमी शेकडो जिल्हाधिकारी झाल्याशिवाय आणि BR पोखरकर साहेब झाल्याशिवाय राहणार नाहीत असा आत्मविश्वास मला या निमित्तानं. कर्मवीर भाऊराव पाटलांचं वेगळे पण काय हे जर समजून घ्यायचं असलं तर मी फक्त 3 ते 4च मुद्द्यात माझ्या भाषणाचा समारोप करणार आहे. सगळेजण ऐकताय का? कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म तुम्ही सांगितला किती साली? 1887. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960. त्याचं अभिनंदन करा. बघा आता मी आकडे का सांगतो, व्यासपीठाला सुद्धा माझा आकडे का सांगतो. अण्णांचा मृत्यू कधीच आहे? अण्णांचा मृत्यू कधीच आहे? आपण जेव्हा तार्किक करतो ना सगळं, तेव्हा अण्णांचं कार्य समोर येतं. पोखरकर साहेब 1959. पाटील साहेब बघा, 1887 साली अण्णांचा जन्म. राज्याची निर्मिती झालेली नाही. राज्यामध्ये कोणतंही शैक्षणिक धोरण नाहीये. कोणतंही शिक्षण धोरण नाही. कसं शिक्षण चालवावं, शैक्षणिक धोरण कोणतंही नाही. आता जसं 2023चं शैक्षणिक धोरण, कोणतंही शैक्षणिक धोरण नाही. अशा परिस्थितीमध्ये देश कधी स्वतंत्र झाला? देश केव्हा स्वतंत्र झाला? 1947 ला देश स्वतंत्र झाला. 1950 ला राज्यघटना सुरू झाली. 1952 ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्याच्यानंतर शैक्षणिक धोरण तयार झालं. म्हणजे 1907 सालापासून कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 1907 पासून कार्य सुरू झालं. 19 ला स्थापना आहे, पण 7 पासून कार्य. 1907 किंवा मी म्हणतो 1919 धरावे. आज रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन. 1919 ते 1959 50 वर्षांचा कार्यकाल होता, ज्या कार्यकालामध्ये कोणतंही शैक्षणिक धोरण नसताना 1938 साली 578 शाळा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी काढल्या. हे कर्मवीर भाऊराव पाटलांचं वेगळेपण आहे विद्यार्थ्यांना. नाना आपण विदर्भात जातो आणि विदर्भात गेल्याच्या नंतर तिथं आपल्या लक्षात येतं, अरे माझा पश्चिम महाराष्ट्र खूप प्रगत आहे. त्याचं कारण काय? त्याची कारण हे पीपल एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 1945 स्थापना आहे. मामासाहेब जगदाळे यांची रयत शिक्षण संस्थेच्या नंतरची स्थापना आहे. सरस्वती भुवन गोविंदराव श्रोपांची त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या नंतरची स्थापना आहे. बापूजी साळुंखे यांची स्वामी शिक्षण संस्थेची स्थापना 1954 आहे. गोविंदभाई श्रोपांची संस्था सरस्वती भुवन, तिची पण स्थापना रयत शिक्षण संस्थेच्या नंतरची आहे. ह्या सगळ्या रयत शिक्षण संस्थेच्या रयत शिक्षण संस्था ही गंगोत्री या सगळ्या शिक्षण संस्थांची इथं 50 वर्ष काम सुरू झालं अगोदर आणि तिथं 50 वर्ष उशिरा काम सुरू झालं. म्हणून विदर्भ याच्यापेक्षा 30 ते 40 वर्ष पश्चिम महाराष्ट्र कायम पुढे त्याचं द्योतक कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हे कर्मवीर भाऊराव पाटलांचं वेगळेपण. आपल्याला याच्यावर विचार करायला पाहिजे की कर्मवीर भाऊराव पाटलांनी महाराष्ट्रामध्ये या ज्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणखी एक बाब मित्रांनो सांगतो तुम्हाला, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी असावं म्हणून. लॉर्ड मॅकॉले नावाचा शिक्षण तज्ञ होता. काय नाव त्याचं? लॉर्ड मॅकॉले. म्हणा सगळ्यांनी. लॉर्ड मॅकॉलेनी काय सांगितलं होतं पाटील साहेब? त्यांनी असं सांगितलं की शिक्षण वर द्या, म्हणजे शिक्षण शहरी भागात द्या, शिक्षण वरच्या वर्गांना द्या, म्हणजे ते आपोआप खाली झिरपत येईल. पण हा सगळा विचार जर आपण केला तर पुण्यामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी शाळा पुण्यामध्ये काढली, लोकमान्य टिळकांनी शाळा पुण्यामध्ये काढली, आगरकरांनी शाळा पुण्यामध्ये काढली, महर्षी कर्वेंनी शाळा पुण्यामध्ये काढली. हे मान्य सगळ्यांना, इथं व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांना हे मान्य असायला पाहिजे. अगदी महात्मा ज्योतिराव फुले यांनी देखील शाळा पुण्यामध्ये काढली. बरोबर बरोबर. त्याच महात्मा फुलेंचा आदर्श घेत महाराष्ट्रामधली, मी वाक्य काय सांगतोय बघा,
महाराष्ट्रामधली ग्रामीण भागातली पहिली शाळा 4 ऑक्टोबर 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटलांनी काले या गावी काढली. ग्रामीण भागातली ती पहिली शाळा होती. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांना ग्रामीण शिक्षण क्रांतीचं जनक म्हटलं जातं. आज मी काय सांगतो नीट आहे का, आज 104 वर्ष झाली रयत शिक्षण संस्थेला. 1924 साली 30 रुपये बजेट होतं. माझ्यापेक्षा पण आपण रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आहात, माझ्यापेक्षा पण अधिकची माहिती आहे तुम्हाला. आज रयत शिक्षण संस्थेमध्ये 4.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. हे सगळेजण सांगतात, बरोबर ना. आज रयत शिक्षण संस्थेचं बजेट विद्यार्थी मित्रांनो, हे दिदी समोर लक्ष द्या, 10 अब्ज 50 कोटी 48 लाख 19,000 आजचं बजेट आहे रयत शिक्षण संस्थेचं. आणि जे बजेट काही कालावधीपूर्वी गोवा राज्याच्या बजेटच्या नियरली इक्वल टू होतं. हा सगळा भाग सांगतोय मी तुम्हाला. आणखी एक भाग मी तुम्हाला सांगेन. रयत शिक्षण संस्थेच्या प्रवाहामध्ये पाटील साहेब तुम्ही सगळेजण 4.5 लाख विद्यार्थी गुणुले 25 म्हणजे नियरली इक्वल टू 1 कोटी लोक रयत शिक्षण संस्थेच्या प्रवाहात आहेत. किती 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 आणि स्वीडन, डेन्मार्क, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड यांची लोकसंख्या 55 लाख आहे. म्हणजे रयत शिक्षण संस्था आपण सगळेजण म्हणतो आशिया खंडातली मोठी, जगातली, इथून पुढे देण्यात ठेवा, जगातली ग्रामीण भागामध्ये काम करणारी जगातली सगळ्यात मोठी संस्था म्हणजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे वेगळे पण आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं. हा सगळा भाग सांगत असताना मी नेहमी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीरांचा विचार हा एक साधर्म्य होतं त्यांच्या विचारामध्ये. त्यांच्याविषयी पण अनेक गोष्टी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ऐकल्या असतील. मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटलांचं तुम्हाला एक उदाहरण सगळ्यांना माहिती असेल. त्यांनी स्वतः सांगितलं की मी माझ्या वडिलांचं नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी कॉलेजला दिलेलं कॉलेजचं नाव मी बदलणार नाही. त्यांनी कधीही अंधश्रद्धा पाळली नाही. आज आपण काय करतो, उठलं की राशी भविष्य, उठलं की राशी भविष्य. कृष्ण कंस एकच रास आहे ना दोघांची पण. राम रावण रास एकच आहे ना. रास आता तुम्हाला कळणार नाही पण व्यासपीठाला कळत. रामदास पोकरकर साहेब बरोबर बोलते. अमित शहा, अजित पवार ना एकच रास आहे ना दोघांचे. आहेत का एका पक्षात. मायावती, ममता एकच आहे ना म रास. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून कर्मवीर अण्णांनी कधीही भविष्य बघण्यासाठी हात पुढे केला नाही. म्हणून आपणही ध्यानात ठेवा. हात समोर करा तुम्ही सगळ्यांनी, असा असा हात करा, असा हात करा. भविष्य माझ्या पाठीमागे म्हणा, भविष्य बघण्यासाठी कधीही हात पुढे करू नका. शेवटच्या मुलीचा आवाज आला पाहिजे. भविष्य पाहण्यासाठी कधीही हात पुढे करू नका. भविष्य त्यांनाही असतं ज्यांना हात नसतात. हात खाली घ्या. आता इथून पुढे अण्णांचा हा विचार तुम्हाला आणि मला जपायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक प्रसंग मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन. कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृह सुरू केलं. त्याच्या अगोदर छत्रपती शाहू महाराजांनी वसतिगृह सुरू केलं. पण छत्रपती शाहू महाराजांच्या वसतिगृहामध्ये आणि अण्णांच्या वसतिगृहामध्ये काय फरक होता तो आपण समजून घेऊ. छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजासाठी वसतिगृह सुरू केलं, मराठा बोर्डिंग सुरू केलं, लिंगायत बोर्डिंग सुरू केलं, मुस्लिम बोर्डिंग सुरू केलं, जैन बोर्डिंग सुरू केलं. सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळी वसतिगृह छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केली होती. पण सगळ्या जाती धर्माची मुलं एकत्रित येऊन एकच वसतिगृह सुरू केलं, छत्रपती शाहू बोर्डिंग. आणि त्या एकाच वसतिगृहात साळी, माळी, कोळी, चांबार, सुतार, कुंभार, लोहार सगळ्या जाती धर्माची मुलं राहत होती. ते वसतिगृह सुरू केलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी. गांधीजी आले, गांधीजी वसतिगृहामध्ये. आणि गांधीजींनी सांगितलं, भाऊराव येतो मैं साबरमती के आश्रम में भी नहीं कर पा सका. आणि आणखी एक पाटील साहेब मी वैशिष्ट्य सांगेन त्या सालाचं. नेहमी समकालीन आपण अभ्यास केला पाहिजे अण्णांच्या चरित्राचा.
ते छत्रपती शाहू बोर्डिंग जे सुरू होतं ते 1927ला झालं. आणि 1927 सालीच विद्यार्थी मित्रांनो काय झालं होतं माहिती आहे तुम्हाला? 1927 साली सांगताय का कोण बक्षीस देतो तुम्हाला? सांगताय का कोण? ठीक आहे, मी वेळ घेत नाही. 1927 साली 14 अडथळ्याचा सत्याग्रह झाला होता. महाराष्ट्रामधलं वातावरण अतिशय खराब झालेलं होतं. थोडंसं त्या वातावरणामध्ये कलुषितपणा आला होता. अशा प्रसंगात सगळ्या जाती धर्माचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा खूप त्रास सहन करायला लागला त्यावर्षी. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या जाती धर्माची पोरं आणायची आणि तिथं एकत्रितच ठेवायची ही गोष्ट सामान्य नव्हती, ती धाडसाची होती. आणि म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील मला महान वाटतात विद्यार्थी मित्रांनो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. एकदा वसतिगृहातला प्रसंग सांगतो. वसतिगृहामध्ये मुलाला साप चावला आणि अण्णांकडं मुलं आली. अण्णा त्या मुलाला साप चावलेला आहे. अण्णा झट दिशेने गेले, त्या मुलाला उचलून घेतलं, दवाखान्यात नेलं. दवाखान्यातून माघारी आले. डॉक्टरांनी सांगितलं हा मुलगा रात्रभर जागला तरच जगेल. आता अण्णांच्या समोर प्रश्न निर्माण झाला, याला रात्रभर जागवायचं. अण्णांनी गोष्टी सांगायला सुरुवात केली. पहाट झाली, पहाट मुलं दिसली. अरे मुलं पेंगाळलेलीत. मुलांना अण्णांनी सांगितलं बाळांनो तुम्ही सूर्य उगवताना पाहिलंय? मुलं मला नाही अण्णा, चला आज तुम्हाला सूर्य दाखवतो. अण्णांना जागवायचं होतं त्या मुलांना. अण्णा रात्रभर स्वतः जागले आणि त्या मुलाला वाचवलं. अण्णांचा हा प्रेमळपणा आपण विद्यार्थी मित्रांनो समजून घेतला पाहिजे. आजच्या परिस्थितीत म्हणजे माझ्यासारख्या शिक्षकाला सांगितलं तर आम्ही प्रोजेक्टर बांध केले सर लावून दिला असता. ए पिक्चर बघत बस रात्रभर, मी काय जागणार नाही तुझ्या बरोबर. मी रात्रभर जागला तर जागला, नाही तर मी टीव्ही लावून दिले असते. म्हणजे आपण आत्ताच म्हणजे अण्णांचा विचार किती मोठा आहे. मी टीव्हीचा लॉंग पंप केलाय. टीव्ही टी म्हणजे ताबडतोब आणि व्ही म्हणजे वाटोळ. ध्यानात ठेवा, टीव्हीचा लॉंग पंप काय टी म्हणजे घरी सांगायचं, घरी सांगायचं आज. टी म्हणजे आणि व्ही म्हणजे एवढं अडकून गेलेत सगळेजण टीव्हीत त्या. म्हणजे सुख म्हणजे काय असतं त्यातली जयदीपची त्या गौरीची जेवढी काळजी आहे. चितळकर सरित आहेत. महाराष्ट्र टाइम्सला मी पाठीमागच्या वेळेस लेख वाचला होता पोकरकर साहेब. तर तिथं महिलांचा ब्लड प्रेशर 120 पर्यंत गेलं. त्या गौरीचं काय होईल आता? विद्यार्थी मित्रांनो हा सगळा त्याग. आता मी माझ्या भाषणाच्या समारोपाकडे चाललोय. अण्णांचं चरित्र सांगत असताना अण्णांच्या कुटुंबावर पाटील साहेब कोण बोलत नाहीये आणि त्याच्यावर आपण बोलायला पाहिजे असं माझं मत आहे. अण्णांच्या पत्नीचं नाव काय होतं? हा बरोबर. किती तोळं सोनं दिलं लक्ष्मी वहिनींनी? आहे का पुस्तक ग्रंथालयात वाचतो ना आपण? किती तोळं दिलं? हा 100 तोळे. तिचं अभिनंदन करा. म्हणजे काही पुस्तकांमध्ये 90 तोळ्याचा आकडा आहे ना, पण तो आकडा 120 तोळे. मला सांगा 120 गुणुले खुडे मॅडम 120 गुणुले किती तोळा चालला आता? 60,000. 72 मला वाटतं लाख होतंय का? 72 लाख रुपये आजच्या घडीला लक्ष्मी वहिनींनी रयत शिक्षण संस्थेसाठी दिलं. म्हणून आपण त्यांना रयत माऊली म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो रयत माऊली म्हणतो. एवढंच नाही, बरेच विद्यार्थी सांगतात वहिनींनी मंगळसूत्र गहाण ठेवलं. दीपक साहेब मंगळसूत्र गहाण पहिल्यांदा ठेवलं, पण दुसऱ्यांदा ज्या वेळेस वेळ आली त्यावेळेस ते मंगळसूत्र रयत शिक्षण संस्थेसाठी विकावं लागलं, माघारी आलं नाही. म्हणून वहिनींना आपण रयत माऊली म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो वहिनींचा मृत्यू किती साली झाला? वहिनींचा मृत्यू कोण सांगेल मला? आता कर्मवीर जीवन चरित्रावर तुमची परीक्षा असते. हे पुस्तक मी ग्रंथालयात देणार आहे, याचा अभ्यास करा. 1930 साली 30 मार्च 1930 साली वहिनींचा मृत्यू झाला. आणि पाटील साहेब 25 जून 1930 म्हणजे मला वाटतं बांधकेलं सर 2 महिन्यांनी वहिनींच्या मृत्यूच्या नंतर. म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती गेली तर तिच्या आठवणी आपण जपून ठेवतो, पेटीत ठेवतो. पण वहिनींच्या 6 सोन्याच्या बांगड्या होत्या,
25 जून 1930 साली अण्णांनी रयत शिक्षण संस्थेसाठी त्या बांगड्या पुन्हा विकल्या. हा कर्मवीर अण्णांचा त्याग आहे विद्यार्थी मित्रांनो, हा वहिनींचा त्याग आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यावर आपल्याला बोलायला पाहिजे ना पाटील साहेब, याच्यावर आपण चर्चा करायला पाहिजे, याच्यावर आपण चिंतन करायला पाहिजे. नुसतं एवढंच नाही. अण्णांच्या मुलाचं नाव काय? अण्णांच्या मुलाचं नाव काय? आप्पासाहेब, बरोबर म्हणा. शेवटची मुलगी अण्णांच्या मुलाचं नाव काय? अरे तुम्ही खूप छान मुलं आहे, खूप गोड मुलं आहे तुम्ही सगळेजण, लक्ष द्या. आप्पासाहेबां तुमच्या वयाचे असताना आप्पासाहेबांना राजाराम महाराजांनी 10 रुपयाची शिष्यवृत्ती दिली. अण्णांना समजलं आप्पासाहेबाला 10 रुपयाची शिष्यवृत्ती दिली गेली. आणि मग अण्णा तिथं गेले आणि अण्णांनी सांगितलं, आप्पा 8 रुपये रयत शिक्षण संस्थेला जमा कर आणि 2 रुपयामध्ये तुझा खर्च भागाव. आणि आप्पासाहेब म्हणले, हो अण्णा, इथून पुढे मी 8 रुपये रयत शिक्षण संस्थेत जमा करेन, 2 रुपयात माझा खर्च भागवेन. हा आप्पासाहेबांचा त्याग आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढंच नाही ना, तर आप्पासाहेबांना यशवंतराव चव्हाण अध्यक्ष होते. वकील साहेब, यशवंतराव चव्हाण अध्यक्ष असताना उमेदवारी द्यायची होती पक्षाची. आणि तिथं सातारामध्ये आप्पासाहेबांकडे गेले आणि आप्पासाहेबांना सांगितलं, अण्णांचं काम मोठं आहे, तुम्ही काय करा, उमेदवारी घ्या माझ्या पक्षाची. पण आप्पासाहेबांनी स्पष्ट नकार दिला, मी रयत शिक्षण संस्थेचा संघटक आहे, मी उमेदवारी घेणार नाही. त्यांनी दादासाहेब जगतापांचं नाव सुचवलं. दादासाहेब जगताप नंतर आमदार झाले, मंत्री झाले, नंतर पुन्हा आप्पासाहेबांना भेटायला आले, कृतज्ञता व्यक्त केली. पण आप्पासाहेबांना मोहरी एवढी सुद्धा माया झाली नाही. हा कर्मवीर अण्णांचा संस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीत आपण अडकतो आणि म्हणून अण्णांचा आणि अण्णांच्या विचारांचा त्याग. एवढंच नाही, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आप्पासाहेबांच्या पत्नीचं नाव काय? आप्पासाहेबांच्या पत्नीचं नाव नाही, आप्पासाहेब अण्णांचे चिरंजीव सुशीलाताई. त्यांचा लग्न ज्या दिवशी होतं त्या दिवशी महाराणी ताराराणी नजराणा घेऊन आल्या होत्या. तो नजराणा समोर होता. बघा, आपल्याकडच्या लग्नात आपण काय करतो आणि अण्णांनी लग्नात काय केलं ते आपण समजून घेऊ. आणि तो नजराणा समोर होता. चांदीची नाणी होती, काही रक्कम होती. ती सगळी रक्कम त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये देशामधलं पहिलं डीएड कॉलेज काढण्यासाठी, जिजामाता प्रॅक्टिस ट्रेनिंग स्कूल काढण्यासाठी खर्च केली. आहेरातली रक्कम शिक्षणासाठी खर्च करणारा जगामधला एकमेव माणूस म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होते विद्यार्थी मित्र. म्हणजे आपण सगळेजण म्हणतो, पहिली मुलींची शाळा कोणी काढली? मुलगी शिकली आणि तीच मुलगी जर शिक्षिका झाली तर ती संपूर्ण समाज सुसंस्कृत करते. पण याच्यावर कोण बोलत नाही. देशामधलं पहिलं डीएड कॉलेज मुलींचं काढणारे कर्मवीर भाऊराव पाटील होते, त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही. आणि म्हणून मला, माझ्यासारख्या सामान्य माणसाला, माझ्यासारख्या सामान्य युवकाला ज्या अण्णांनी ज्ञानगंगा झोपडीपर्यंत पोहोचवली त्याच अण्णांचा विचार मी आज खऱ्या अर्थानं झोपडीपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो इथं उभा आहे. अण्णांच्या मुलीचं नाव काय होतं? अण्णांच्या मुलीचं नाव काय होतं? बघा, तुम्हाला अभ्यास करायचा आहे बरं का चांगला. म्हणजे तुम्ही एका बाजूला खूप गुणी आहे, पण अण्णांचं चरित्र माहिती पाहिजे बाळांनो. शकुंतलाताई. ऐका आता विद्यार्थी मित्रांनो, शकुंतलाताईंचा प्रसंग सांगतो आणि माझ्या भाषणाचा मी समारोप करतो. नाना, वेळ पण झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शकुंतलाताईंचं लग्न झालं होतं. आप्पासाहेब देसाई म्हणजे अण्णांनी त्यांना न्यायाधीश होण्यासाठी शिफारस पाहिजे होती, ती पण दिली नाही. शकुंतलाताईंच्या लग्नात अण्णा फक्त 10 मिनिटं अगोदर, खुडे मॅडम, फक्त 10 मिनिटं अगोदर, म्हणजे बाप म्हणून काही जबाबदारी नाही. आणि शकुंतलाताईंच्या घरामध्ये अण्णा गेले. अण्णा अस्वस्थ होते. अण्णांच्या मनामध्ये विचारचक्र चालू होतं. शकुंतलाताईंनी बघितलं, या अण्णा बसा. अण्णा पलंगावर बसलेले, शकुंतलाताईंकडे पाहतायत आणि अण्णांचं लक्ष शकुंतलाताईंच्या हातामधल्या बांगड्यांकडे गेलं.
अण्णांच्या मनात विचार आला, अरे माझा विद्यार्थी तुकाराम माने मला जर्मनला त्याला लेदर टेक्नॉलॉजीच्या कोर्सला पाठवायचंय, त्याच्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, आता मी पैसे कसे जमा करू? आणि अण्णांनी शकुंतलाताईंना सांगितलं, शकू तुझ्या हातातल्या बांगड्या जरा वाकड्या तिकड्या झाल्यात, देते का मला, मी दुरुस्त करून आणतो. तुम्हाला कळलं असेल आता पुढे काय घडलं असेल. त्या बांगड्या शकुंतलाताईंनी दिल्या विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या बांगड्या पुन्हा माघारी आल्या नाहीत. अण्णांनी त्या बांगड्या मोडल्या आणि तुकाराम मानेला जर्मनला पाठवलं शिक्षणासाठी. देशामध्ये स्वतःच्या मुलीच्या बांगड्या विद्यार्थ्यासाठी खर्च करणारा जगामधला एकमेव संस्थापक म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होय. 12 विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठवलं. मी आता अण्णांचं आंतरराष्ट्रीय स्थान सांगत असताना मी नेहमी सांगतो, विद्यार्थी मित्रांनो, अण्णा फार शिकलेले नव्हते. 6वी पर्यंत शिक्षण झालं होतं. म्हणजे अण्णांनी एवढं मोठं काम उभं केलं. न्यूटन गणितात नापास होता, दादा कोंडके गणितात नापास होते, इंदिरा गांधी लॅटिन परीक्षा नापास होता, कॅटरीना कैफ शाळेत गेली नाही, करिश्मा कपूर 6वी फेल आहे, सचिन तेंडुलकर 10वी फेल आहे, शरद पवार साहेबांना सुद्धा एकेकाळी एका इयत्तेमध्ये 35% गुण मिळाले. स्वामी विवेकानंदांना 39% गुण आहेत, त्यांचा बुद्धिगुणांक 139 होता. एका इयत्तेमध्ये 39% गुण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अण्णांनी स्वतःला ओळखलं होतं, म्हणून अण्णा इथपर्यंत काम करू शकले. तुम्ही स्वतःला ओळखा, तुम्ही सुद्धा मोठं झाल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि आता खुडे मॅडम एक संदर्भ देत होता, मी माझ्या भाषणाचा आता समारोप करतो. बानकेले सर, अण्णांचं स्थान सांगत असताना नेहमी अण्णांचं आंतरराष्ट्रीय स्थान सांगा. अण्णांना मर्यादित करू नका. अण्णा मर्यादित नाहीयेत. आता जसं सांगितलं, फेसबुकचा संस्थापक कोण? मार्क झुकेनबर्ग, त्याची पत्नी प्रिसिला चान. आणि ज्यावेळेस प्रिसिलाला दोघांना अपत्य झालं त्यावेळेस मार्क झुकेन म्हणतो त्यांना की प्रिसिला, तू माझ्यासाठी सुंदर भेट दिलेली आहेस, मी तुला बोल काय देऊ. आणि तो धनादेश लिहून देण्यासाठी धनादेश पुढे करतो. प्रिसिला सांगते, उद्या पत्रकार परिषद मी बोलवते, त्या पत्रकार परिषदेत तुम्ही हा धनादेश द्या. पत्रकार सगळे जमा होतात, धनादेश दिला जातो आणि पत्रकार तिला विचारतात, प्रिसिला मॅम, ही रक्कम तुम्ही कशासाठी खर्च करणार आहे? आणि मग ती सांगते, ही रक्कम मी जगामधल्या सगळ्या मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करणार. तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली? पत्रकारांचा प्रश्न आहे. आणि त्यांनी 2च नावं घेतली, एक सावित्रीबाई फुले आणि दुसरं कर्मवीर भाऊराव पाटील. विद्यार्थी मित्रांनो, एवढंच नाही, पत्रकारांनी पुढचा प्रश्न विचारला, तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांना कसं ओळखता? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलेलं खूप महत्वाचं होतं. त्यांनी सांगितलं, जगामध्ये अनेक विद्यार्थी शिकून शहाणे झालेले आहेत, पण जगामध्ये सर्वाधिक विद्यार्थी शिकून शहाणे करणारे एकमेव कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. विद्यार्थी युसुफ मलाला, जिला अत्यंत लहान वयामध्ये नोबेल पारितोषिक मिळालं शिक्षणासाठी, आत्ताही ती समर्पित आपलं आयुष्य करते. तिनं फाउंडेशन काढलं सेवाभावी, आणि त्याच्यामध्ये तिने अनेक शिक्षण तज्ञांचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये एक अग्रणी नाव होतं, ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होय. हे वेगळे पण आहे कर्मवीर भाऊराव पाटील. बॅरिस्टर PG पाटील अमेरिकेत गेले, ब्लॅकबर्न कॉलेजला त्यांनी फोटो बघितला, कर्मवीर अण्णांचा फोटो आहे, आणि ते प्राचार्यांकडे गेले. प्राचार्यांना सांगितलं, हा फोटो तुम्ही कसा लावला? तिथल्या प्राचार्यांना प्रेसिडेंट म्हणतात, लुल्लुम नावाचे प्रेसिडेंट तिथं होते. आणि त्यांनी प्राचार्यांना विचारलं, हा फोटो तुम्ही कसा लावला? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं, ते तुमच्या माझ्यासाठी महत्वाचं आहे, ते उत्तर इथून पुढे तुम्ही सांगायचं. त्यांनी सांगितलं, आम्हाला असं वाटलं की ब्लॅकबर्न कॉलेजला जगातला पहिला स्वावलंबी शिक्षणाचा प्रयोग आम्हीच करतोय, पण हा प्रयोग पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये करणारे कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. किती वेगळे पण सांगू अण्णांचं. मार्शल बुलगाविन रशियाचे पंतप्रधान रयत शिक्षण संस्थेमध्ये भेट देतात आणि पाहतात, अरे या रयत शिक्षण संस्थेमध्ये सामुदायिक शेतीचा प्रयोग चालू आहे. तो प्रयोग नंतर रशियामध्ये सुरू झाला. भूतानचे राजे वांगचुक इथे येतात आणि इथं येऊन रयत शिक्षण संस्थेविषयी गौरवोद्गार काढतात. हे सगळं आपण विद्यार्थी मित्रांनो समजून घेतलं पाहिजे.
एक अंध भिकारी असतो, तो रस्त्यानं चाललेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, रस्त्यानं जात असताना एक वाटसरू येतो आणि वाटसरू त्याला म्हणतो की तुझ्या हातात कंदील घे, अंधार होत चाललाय. तो म्हणतो अरे मी अंध आहे, मला काय गरजच नाही, मी जातो रस्त्यानं. तो म्हणतो अरे तू अंध आहे, पण समोरून येणारा माणूस धडकू नये म्हणून तुझ्या हातात कंदील ठेव. आणि तो अंध भिकारी अजून पुढं 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 चालत जातो. पुढं पुढं चालत गेल्याच्या नंतर एक वाटसरू येऊन त्या भिकाऱ्याला धडकतो आणि मग तो म्हणतो अरे तू कसा मला धडकलास, माझ्या हातात तर कंदील आहे. तो वाटसरू सांगतो तुझ्या हातातला कंदील विझलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्ञानाचा कंदील तुमच्या हातामध्ये दिलाय, माझ्या हातामध्ये दिलाय, ग्रामस्थांच्या हातामध्ये दिलाय, इथं बसलेल्या सगळ्यांच्या हातामध्ये तो ज्ञानाचा कंदील आहे. आणि तो ज्ञानाचा कंदील विझू न देण्याची जबाबदारी तुमची, माझी आणि आपल्या सगळ्यांची आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता फक्त शेवटचं वाक्य अण्णांचं सांगतो आणि माझं भाषणाचा समारोप करतो. अण्णांचं चरित्र आपल्याला काय सांगतं, सगळ्यांनी हात समोर करा असं. मागे फिरू नका म्हणा, जोरात म्हणा, जोरात. कधीही मागे फिरू नका, कधीच मागे फिरू नका. पोकरकर साहेब, हे वाक्य अण्णा आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. अण्णांनी हा विचार, हात खाली घ्या, आपल्या सगळ्यांना दिलाय. तुम्ही सगळेजण फार गुणी मुले. तुम्ही तुमचा अधिक वेळ घेत नाही, तुमचा बसण्याचा स्टॅमिना, व्यासपीठ सगळ्यांचं मनापासून मी हार्दिक हार्दिक आभार मानतो. मला इथं या निमित्तानं पुतुळ सर आपण बोलवलं, निलेश सर माझे मित्र आहेत, सगळ्यांनी आपण ऐकून घेतलं. मी मनापासून आपलं हार्दिक हार्दिक आभार मानतो. जय हिंद, जय कर्मवीर, जय महाराष्ट्र. कर्मवीरांचं स्थान, उच्च कोटीचं स्थान हे जागतिक पातळीवर किती वेगळेपण आहे आणि हे कर्मवीरांचं वेगळेपण जाणणं गरजेचं आहे. आणि हाच विचार आज आपल्या प्रमुख वक्त्यांनी आपल्याला त्यांच्या भाषणातून दिलेला आहे. एकदा जोरदार घोषणा कर्मवीरांसाठी करूया. कर्मवीर भाऊराव पाटलांचा धन्यवाद.